मित्रांनो, रात्रीचे 12 वाजलेले आहेत सध्याला आणि व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच मित्रांनो. मला काही तुम्हाला कोणाला म्हणजे दुखवायचं नाही आहे. पण विषयच असा आहे की 2017ला माझी 12वी पूर्ण झाली. 12वी पूर्ण झाल्यानंतर एक डिसिजन घ्यायचा असतो की आपल्याला बाबा कोणत्या क्षेत्रात करिअर करायचं आहे. त्यावेळेस माझ्यासमोर जास्त काही विषय नव्हता मित्रांनो. मला त्यावेळेस करिअर चूज करत असताना मी अनेक गोष्टींचा विचार केला. त्यातून मी असं ठरवलं की बाबा आपल्याला गावाकडे राहून करिअर करायचं आहे. परंतु ते काही मोठ्या भावाच्या प्रेशरमुळं किंवा आईवडिलांच्या प्रेशरमुळं मी म्हणजे जायचो पोलीस भरती वगैरे करायचो. परंतु ते करत असताना माझ्या मनात 100% एक असायचं की बाबा आपल्याला काहीतरी जे आपल्याला म्हणजे इयत्ता पहिलीत गेल्यावर जे शाळेत पहिल्यांदा शिकलं जातं ना आपण की भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. ही जी प्रतिज्ञा आहे, ही जी प्रार्थना आहे, जे काही संस्कार आपल्याला पहिल्या दिवशी पहिल्या वर्गात झालेले आहेत, त्याच्यावर खरं उतरायचं मी प्रयत्न करायचं म्हणजे करत होतो 12वी झाल्यानंतर. त्याच्यानुसार मित्रांनो मी चांगल्या पगाराची नोकरी ही भेटू शकली असती, कारण का मी मित्रांनो बऱ्यापैकी हुशार होतो, टॉपर होतो वर्गामध्ये माझ्या. परंतु त्या सगळ्याला मी मित्रांनो साईडला ठेवून मी गावाकडे आलो. त्याच्यामध्ये मित्रांनो माझा बराच म्हणजे सामाजिकदृष्ट्या तोटा ही झाला की बाबा चांगल्या पगाराची नोकरी असती तर आज माझं वय जवळजवळ 26 पूर्ण झालेलं आहे. चांगली म्हणजे पगार पाणी असलं की मित्रांनो सध्याची तुम्ही जर कंडिशन बघतायच की बाबा व्यवस्थित त्याला म्हणजे समाजामध्ये किंमत असते. माणसंही व्यवस्थित त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला असतो. एक थोडक्यात असं म्हणलं की चांगली नोकरी केली तर छोकरी पण चांगली भेटली असते. आजची कंडिशन सध्याला मित्रांनो मी 2017पासून गावाकडे आहे. बरेच उद्योग केले, ह्यात नाही त्यात नाही ह्यात अपयश येत होतं. परंतु मित्रांनो मी खचलो नाही. माझ्या मनात एक कायमस्वरूपी असतं की मित्रांनो मी काहीतरी म्हणजे मला एवढी शिकायची संधी मिळाली बाबा 12वी असू द्या, परंतु तोपर्यंत मी प्रामाणिकपणे तोपर्यंत शिकत होतो. तेवढ्या ज्ञानाचा आपण मित्रांनो आपल्या समाजासाठी किंवा गावाकडील जे गोरगरीब किंवा जे काय असेल ते गावाकडील माणसं असतील, सामान्य माणसं असतील, यासाठी उपयोग करायचा एवढंच फक्त माझ्या मनामध्ये होतं त्यावेळेस. पण मित्रांनो आज 2025 आहे. 25मध्ये मी एक अनुभवतोय की बाबा अनेक अडचणीला सामोरं जात असताना आत्ता सध्याला एक अशी अडचण येते की बाबा काही लोक म्हणतात ए बाबा तुमचं वर्ग असंच करतंय, तुमचं तसंच करतंय, त्याला काय कळतच नाही. असे म्हणजे जे काय असते अडचणी किंवा मी जे काय जसं वागतोय ते आमच्या आईवडिलांनी येऊन बोलतात लोक की बाबा तो असं करतोय, तसं करतोय, असं करतोय, तसं करतोय. मला एक एवढंच म्हणायचं आहे की बाबा त्यांना बोलल्यानं मी काही सहन करू शकत नाही. भले माझं तुमच्या सर्वांवर पण प्रेम आहे असं नाही. मी पहिल्यापासून एक अशा दृष्टिकोनात चालतो की बाबा भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. मला कोणालाही नुकसान पोचवण्याचा हे कधीच हेतू नसतो माझ्या प्रत्येक गोष्टीत. परंतु जे काय बोलायचं असेल ते मला बोला. माझ्यात तेवढी सहनशक्ती आहे की बाबा मी सहन करू शकतो. परंतु त्यांना बोलल्यानंतर मित्रांनो मी सहन करू शकत नाही. आणि तुम्ही बोलताय तर काय की वास्तविक पाहता हां माझं बाबा 26 वय आहे. भविष्यात तुम्हाला बोलण्याची संधी तरी काय मिळते किंवा मला एक नाव ठेवण्याची संधी किंवा माझ्याविषयी तुम्हाला चर्चा करण्याची संधी का मिळते. कारण का माझ्या जीवन मित्रांनो एकदम साधं मी जीवन जगतो. जेवढ्या आपल्या गरजा आहेत त्या गरजांना म्हणजे भागतील अशा हिशोबाने मी जगतो. याचा अर्थ असा नाही की माझ्यामध्ये गट्स नाहीत, मी काही काम करू शकत नाही किंवा पैसे कमवू शकत नाही. परंतु मित्रांनो सर्वच काही पैशाने मिळवू शकत नाही. आपण समाधान मिळवायचं असेल तर पहिली गोष्ट आपल्याला काय हवं आहे, काय नाही आहे याचा नीट विचार केला पाहिजे. आणि भौतिक गोष्टीमधून आपण कधीच समाधान मिळवू शकत नाही मित्रांनो. हे जे आपण युरोपियन कंट्रीजचे फिलॉसॉफर आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून जे आपण चालतो ना, त्यांनी जी फिलॉसॉफी मांडलेली आहे ती अत्यंत चुकीची आहे.
मी म्हणत नाही की मला समजा कळतं आहे, पण माझ्या माहितीनुसार ती चुकीची आहे फिलॉसॉफी, की पैशापाण्याने आपण सुखी होऊ शकतो. आज असा आपल्या भारतातला उच्च की बाबा म्हणजे पैशाने श्रीमंत व्यक्ती आहेत, त्यासनी विचारा की बाबा तुम्ही समाधानी आहात का? नाहीत. परंतु अत्यंत दारिद्र्य असणारा म्हणजे कुटुंबसुद्धा समाधानी असू शकतो. त्या हिशोबाने मी जगू शकतो, म्हणजे जगतो की बाबा आपलं सर्वसामान्य जीवन जे काय असेल ते बाबा. मी पण असं नाही की बाबा एकदम दारिद्र्य आहे. 1,00,000-2,00,000 रुपये महिन्याला आपलं वर्षाला कमावतोय मी, आपलं आपलं जीवन जगण्यासाठी. परंतु आताची कंडिशन काय आहे की बाबा समजा जास्त महत्त्वाचा प्रॉब्लेम माझ्यासमोरचा, की मी साधं जगतो, मी स्टाईललेस राहत नाही, किंवा त्याच्यामुळे आता समजात मोठी अडचण आई-वडिलांना येणार आहे, म्हणजे की जे काही लोक आहेत त्यांच्या मुली जे आहेत त्यांच्या अपेक्षा काय आहेत की हां, मस्तपैकी नोकरीवाला पाहिजे किंवा जास्त पैसे कमवणारा पाहिजे. माझं तुम्हाला सरळ साधं सोपं सांगणं आहे. माझं जीवन मी साधं जगणार. तुम्हाला द्यायचे असल्या द्या, नसले द्यायचे नका देऊ. त्याच्यासाठी माझा मेंदू व्यवस्थित काम करतो की बाबा माझं लग्न झालं ना झालं, तुम्ही जास्त माझी काळजी करू नका. तुम्हाला हात जोडून विनंती आहे. आणि तुम्ही काय टोमणं मारायचं म्हणजे असला काय प्रयत्न करू नका. नाहीतर माझ्या इतकं वाईट मग कोण नसणार आहे. म्हणजे विनाकारण त्रास तुम्ही मला द्या, काही द्यायचं दे. मला काय पण मारा, टोमणं मारा, काय करायचं ते करा. मी तुम्हाला काहीही एक शब्दाने सुद्धा वाकडं बोलणार नाही. कारण माझं तुमच्यावर प्रेम आहे. परंतु आई-वडिलांना मानू नका. आणि जे कोणी स्टेटस बघतील त्यांना एवढंच सांगणं आहे की जेवढं तुम्ही साधं जीवन जगताल त्याच्यात जेवढं समाधान आहे तेवढं तुमच्याकडं पैशापाण्याने मिळणार नाही. बस मला काय तुम्हाला जास्त सांगण्याचा उद्देश नव्हता की बाबा ज्ञान पाजळणे हा माझा उद्देश नव्हता. परंतु मी आहे असा आहे आणि भविष्यातही तसाच राहणार. सर्वसामान्यासारखा राहणार. सर्वसामान्यांसाठी काय जे काय असेल ते आपल्या हेतून काय होईल ते काम करणार. चालतं, एवढंच बोलायचं होतं.